आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। नमस्कार, मी मोहिनी जाधव BN न्यूजच्या लाईव्ह मध्ये मी आहे। आता BN न्यूजच्या लाईव्ह च्या माध्यमातून तुम्हाला एक महत्त्वाची बातमी, धक्कादायक दुःखदायक बातमी आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय। बदलापुरातील बॅरेज धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे। आताच त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। ही जी मुलं आहेत या ठिकाणी आली होती, 7-8 लोकांचा मुलांचा तो ग्रुप आहे। मुंबईहून दादर आणि परळ या भागातून ही मुलं आलेली आहेत या ठिकाणी पोहण्यासाठी। जे सोशल मीडियावर जे रील्स व्हायरल होत आहेत, जे व्हिडिओज व्हायरल होत आहेत या बॅरेज धरणाच्या संदर्भातले, ते रील्स बघून ही मुलं या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते। मात्र यातील एका मुलाचा, 17 वर्षीय एका मुलाचा, या ठिकाणी 2 मुलांना तो वाचवण्यासाठी पाण्यात उतरला। त्या 2 मुलांना वाचवण्यात त्याला यश आलं, मात्र त्याला जीव गमवावा लागल्याची घटना समोर येते। त्याच्या सहकाऱ्यांनी तशी माहिती दिलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस प्रशासनासोबतच अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा आहेत, जे सतत या सगळ्या संदर्भात घटनाची माहिती घेत आहेत। आणि आपण बघू शकतोय ही जी मुलं आहेत, साधारण 7 ते 8 जणांचा ग्रुप आहे, जे या ठिकाणी बॅरेज धरणावरती पोहण्यासाठी आले होते। मात्र बॅरेज धरण हे पोहण्यासाठी नसून ते आपल्याला बंधारा जो आहे हा बांधण्यात आलेला आहे, तिथून बदलापूरकरांना पिण्याचं पाणी दर वर्षभरासाठी उपलब्ध होत असतं। त्यासाठी हा बंधारा बांधण्यात आलेला आहे। इथे पाणी अडवलं जातं आणि या ठिकाणून पाणी फिल्टर होऊन बदलापूरकरांना ते पाणी प्यायला सोडलं जातं। या ठिकाणी पूर्णपणे पोहण्यासाठी मज्जाव केलेला असताना देखील रील्स बघून आणि इतर व्हिडिओ बघून या ठिकाणी अनेक तरुणाई या ठिकाणी येते आणि दरवर्षी 1 न 2 किंवा अनेक अशा लोकांना आपला जीव गमवावा लागतोय। असं असून सुद्धा या ठिकाणी येणारी गर्दी मात्र कमी होत नाहीये। आपण बंधाराचं जे ठिकाण आहे आपण तिथे पाहिलं तर तिकडे आपल्याला समजेल की पाण्याचा फ्लो कसा आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये ही जी मुलं आहेत यांना कोणत्याही गोष्टीची कल्पना नसताना या ठिकाणी ती मुलं येत आहेत आणि त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतोय। आपण पाहू शकता, आपण सध्या बॅरेज धरणावर आहोत आणि या बॅरेज धरणाची जी खोली आहे पाण्याची ती खूप जास्त आहे आणि या ठिकाणी कोणीही सहज, ज्याला माहित नाहीये तो आपला जीव गमवू शकतो। अशी परिस्थिती असताना सुद्धा तरुणाईला कुठेतरी जीवाची भीती राहिली नाहीये, अशा प्रकारची स्थिती निर्माण होते। आपल्या सोबत या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, भागवत सोनवणे, आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत। सर, नक्की घटना काय घडली आणि काय सांगा? मॅडम, या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागे आता त्या कडेला बघा, मेन म्हणजे पर्यटक बघा, म्हणजे जीवाची काही त्यांना पडलेलीच नाही असा हा विषय। म्हणजे त्यामध्ये महिला सुद्धा आहेत, मुलं सुद्धा आहेत, छोटे छोटे मुलं एकंदरीत। तर गेले वर्षानुवर्ष झाले आपल्याला माहिती आहे की हा स्पॉट एकदम धोकादायक आणि पिकनिक स्पॉट नाहीच हा मेन म्हणजे। आणि शासनाने, प्रशासनाने, बॅरेज डॅम अथॉरिटीने वेळोवेळी जाहीर केलेलं आहे, पण तरी पब्लिक त्यांना तो त्यांचा मोह आणि पोहण्याचा पाण्याचा मोह आवरता येत नाही आणि मग अशा ह्या घटना घडत असतात। 1 तासापूर्वी त्या ठिकाणी आमचे या ठिकाणी प्रदीप जाधव, पुढे दीपक जाधव, सगळी टीम या ठिकाणी आली आणि प्रत्यक्ष पाणी आपण पाहतो, हा बंधाराचं पाणी जे खाली पडतंय त्या ठिकाणी तो मुलगा बुडाला होता। परिस्थिती अशी समजली की हे मुलं मुंबई परेलवरून या ठिकाणी आले होते, 6-7 जणांचा ग्रुप, आणि त्यांच्या बाजूला जे आणखी पोहत होते त्यांच्यापैकी 2 जण बुडत होते, तर हा मुलगा त्यांना वाचवायला गेला असं त्यांचे मित्र सांगतात। आणि त्यांच्यापैकी एकाने यालाच मान खाली दाबून पाण्यामध्ये तो बुडला, म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी। त्यामुळे याचा सुद्धा बळी असा गेलेला आहे। तर या निमित्त आम्ही असं आवाहन करतो की प्लीज सर्व नागरिकांनी आपापल्या मुलांना थोडंसं शिस्तीमध्ये आणि असं पाण्याच्या ठिकाणी जाऊ देऊ नये, जेणेकरून अशा ह्या घटना घडतील नाही। सर, कुठेतरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का की आता या ठिकाणी 144 कलम लावण्याची गरज आहे? कारण लोकांचा जो प्रतिसाद या ठिकाणी होतोय तो इतका मोठ्या प्रमाणात आहे की जेव्हा पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना थांबवायला जातं त्यावेळेला त्यांनी पोलीस प्रशासनाच्या गाड्या देखील तोडलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनाला देखील उद्धटपणे बोललं जातं। म्हणजे अगदी कायदा सुव्यवस्था या ठिकाणी कुठलाही येणारा नागरिक, उत्साही जो कोणी पोहण्यासाठी येणारा माणूस कोणी ठेवत नाहीये। तर कुठेतरी कठोर कारवाई करण्याची गरज वाटते का? अगदी बरोबर आहे, कठोर पावलं उचलल्याशिवाय यावरती बंद होणार नाही किंवा ह्या घटना थांबतील नाही आणि जे अथॉरिटी आहे ते या बाबतीत योग्य ते निर्णय घेतील असं मला वाटतं। साधारण हा रेस्क्यू करण्यासाठी त्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी किती वेळ लागला? अर्धा पाऊण तास
आपल्याला एकंदरीत संपूर्ण माहिती ही भागवत सोनवणे जे फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला दिलेली आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। बरेचदा असं होतं, आपण गेल्या आठवड्यात देखील पाहिलेलं आहे, शनिवार रविवार यावेळेला गर्दी या ठिकाणी खूप होते आणि पोलीस प्रशासन जेव्हा या नागरिकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी येतात की तुम्ही या ठिकाणी पोहण्यासाठी येऊ नका, पोहण्यासाठी हा भाग मज्जाव करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा कोणतेच नागरिक या ठिकाणी प्रतिसाद देताना दिसत नाहीयेत। त्यात गेल्या शनिवारी रविवारी पोलीस प्रशासनाची जी वाहनं होती, गाड्या होती, त्यांची मोडतोड करण्यात आली। हे जे पोहण्यासाठी जे येत आहेत, हौशी पोहण्यासाठी येणाऱ्या सगळ्या लोकांकडून, तरुणाईकडून हा चुकीचा प्रकार घडतोय। कुठेतरी त्यांचा जीव वाचला पाहिजे, त्यांच्या जीवाला कुठेतरी धोका पोहोचू नये यासाठी या प्रकारची काळजी घेण्यात येते। मात्र जर आपण सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण जर या ठिकाणी काळजी घेत नसू किंवा आपणच हे सगळे जे कायदे आहेत ते जर आपण खिशात घातल्यासारखे वागत असू तर नक्कीच आपल्याला जीवाला मुकावं लागेल। अशी साधारण परिस्थिती असताना सुद्धा तरुणाई मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते। त्याचबरोबर सोशल मीडिया चालवणारे, सोशल मीडियावर जे कंटेंट क्रिएटर असतात किंवा जे ब्लॉग करतात आणि मग टाकतात, त्यांना सुद्धा एक आवाहन आहे की तुमच्या एका चुकीच्या ब्लॉगमुळे जी माहिती तुम्हाला नाहीये त्याच्यानुसार तुम्ही दिलेल्या त्या चुकीच्या ब्लॉगमुळे कोणाला तरी आपला जीव गमवावा लागतोय। त्यामुळे अशा प्रकारचे ब्लॉग जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल करू नका, अशा प्रकारचं आवाहन देखील आम्ही करतोय। कारण एका 17 वर्षीय मुलाला या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे। तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर अधिकाधिक शेअर करून पोलीस प्रशासन तसंच आपल्या स्थानिक प्रशासनाला सगळ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत। मोहिनी जाधव, बदलापूर। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।